हर्षवर्धन पवार आणि डॉक्टर रश्मी पवार यांनी आपल्या सर्वांच्या समोर पालकांच्या भूमिकेसंदर्भात थोडक्यात आपण मार्गदर्शन करणार आहे. पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी विनंती करणार आहे की त्या MIT येथे प्राध्यापक म्हणून काम करताय, त्यांनी नेटचे दिलेले डॉक्टर रश्मी हर्षवर्धन पवार यांना विनंती करतो की आपण राजवर्धनच्या प्रवासासंदर्भात पालकाची भूमिका किती महत्त्वाची आहे याविषयी मार्गदर्शन करावं. डॉक्टर रश्मी हर्षवर्धन पवार. तरी मी पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी आता इथे पालकांची भूमिका या संदर्भात बोलणार आहे. पण जसं सरांनी सांगितलं की मी एक शिक्षकही आहे, त्यामुळे तो जो असतो ना शिक्षकी एक बाणा तो माझ्यात आपोआप आहे. त्याच्यामुळे मी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन वाक्य नक्कीच सांगणार आहे. तर आधी आपण राजवर्धन एक सर्वसाधारण विद्यार्थी होता. सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की हार्डवर्क, डिटर्मिनेशन, तुम्ही काय ठरवता आणि किती लवकर ठरवता. खूप परिस्थिती कदाचित अवघड असू शकते, कदाचित तुमच्याकडे रिसोर्सेस नसू शकतात, तुमच्यासमोर अनेक अनंत अडचणी असू शकतात. पण जेव्हा आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं त्यावेळेला जर आपण फक्त अडचणींकडे बघत बसलो तर आपण प्रगती कधीच करू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझे अगदी मनापासून माझं सांगणं आहे की तुमच्याजवळ काय नाही ह्याकडे न बघता तुमच्याकडे काय आहे ह्याकडे बघा. तुम्ही PJS सारख्या अतिशय नावाजलेल्या संस्थेचा एक भाग आहात. इथे मला नक्कीच विश्वास आहे की खूप प्रेमळ, मदत करणारे, मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेतच. तुम्ही त्यांचा फायदा करून घ्या. प्रत्येक शिक्षकामध्ये एक चांगलेपणा असतोच आणि विद्यार्थी तुम्ही ठरवता की शिक्षकांकडून तुम्ही किती आत्मसात करू शकता. कुठलाच शिक्षक असा नसतो की विद्यार्थी विचारतोय आणि शिक्षक त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करेल. ठीक आहे, कधीतरी रागवेल नाही. मी तुम्हाला सांगितलं की शिक्षकी बाणा हा माझ्या आपोआप आहे, कारण मी शिक्षक आहे. जवळजवळ 20 वर्ष मी विद्यार्थ्यांना शिकवते, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला अगदी मनापासून सांगू शकते की शिक्षकाला नेहमी वाटतं आपल्या विद्यार्थ्यांनी त्यापेक्षाही पुढे जावं. त्यामुळे कदाचित रागवतात नाही, पण मुलांना त्यासाठी तुमचंच भलं व्हावं ही भावना असते. त्यामुळे तुमच्याकडे काय आहे ह्याकडे आधी बघा. तुम्ही त्याला कसं साध्य करू शकता हे ठरवा. राजवर्धनने सांगितलं की त्याचे काही मित्र होते जे म्हणजे आता सध्या टेक्नॉलॉजी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी एक अनुभव सांगितला की लॉंगीवाला पोस्टला तो व्हिजिट केला होता. गरजेचं नाही आहे की तुम्ही पण तिथे गेलाच पाहिजे. आज मोबाईलचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती बरोबर आहे. त्यामुळे त्याला निगेटिव्हली न वापरता त्याच शक्तीला, त्याच माध्यमांना तुम्ही पॉझिटिव्हली तुमच्या आयुष्यात वापरा. नक्कीच तुम्ही खूप चांगलं काही करू शकता. ही जिद्द तुमच्यात नक्की आहे. ह्या फक्त जिद्दीला कुठेतरी तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे, कुठेतरी तिला वाढ दिली पाहिजे आणि त्यासाठी हळूहळू प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या वयात, हे वय अतिशय योग्य वय आहे ज्या वयात तुम्ही निर्णय घेऊ शकता. मे बी गरजेचं नाहीये तुम्ही जे ठरवाल ते प्रत्येक वेळेला होईल. अपयशही पत्नी येतं. राजवर्धनची पहिली UPSC तो अपयशी झाला होता. मी एक त्याची आई म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा त्याचे शिक्षक, आम्हा सगळ्यांसाठी तो एक खूप म्हणजे आश्चर्याचा धक्का होता. कारण 11वी पासून त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत केली होती, ज्या पद्धतीने त्याची वाटचाल होती, त्यामध्ये त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये तो यशस्वी होणार हे आम्ही जवळजवळ सर्वांना ज्ञात होतं. पण ठीक आहे, अपयश आलं. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की गरजेचं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेला यश येतं. काही वेळेस अपयशही येऊ शकतं. ते पचवण्याची क्षमता आपल्याला, ते पचवून पुढे चालायची क्षमता तुमच्यात हवी. त्यामुळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की आवर्जून विचार करा. ही योग्य वेळ आहे. 7वी, 8वी, 9वी ही अतिशय योग्य वेळ आहे. तुमच्या हातात भरपूर वेळ आहे की तुम्ही तुमच्या करिअरला खूप छान पद्धतीने ग्रो करू शकता. मे बी द डिफरन्स सर्व्हिसेस ऑर द अदर करिअर. मुलींसाठी सुद्धा डिफरन्स सर्व्हिसेसच्या संधी उपलब्ध आहेत. मी परवाच पासिंग आउट पर्यंत गेले होते. एक फक्त उदाहरण द्यायचं झालं, एक लेडी ऑफिसर माझ्या पुढे सोफ्यावरती VIP कोचवरती बसलेल्या होत्या आणि त्या लेडी ऑफिसरच्या 2 मुली त्यांच्या बाजूला होत्या. आय हॅव नोटीस की छोटीशी त्यांची मुलगी त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेली होती, कारण ती तिची आई होती. पण त्या व्यतिरिक्त ती एक लेडी ऑफिसरही होती.
सो महिला किती सक्षमपणे भारताच्या महिला आधीपासून इतिहासात वर्तमानात किती सक्षमपणे पुढे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी मुलांबरोबरच मुलींना सुद्धा सांगेन की यू कॅन डू एनिथिंग, फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे, मनापासून ठरवलं पाहिजे. आणि मी जास्त वेळ नाही घेणार, आपण मी पालकांसाठी 2 वाक्य नक्कीच बोलेन. आपले विद्यार्थी, आपली मुलं काय करतात, ती कशी आहे, त्यांची कपॅसिटी काय आहे, हे पालक म्हणून आपल्यापेक्षा कोणीही दुसरं जास्त ओळखूच शकत नाही. पालक आणि शिक्षक हे 2 घटक इतके महत्त्वाचे असतात की तुम्ही त्या विद्यार्थ्याला ग्रूम करण्यामागे, नर्चर करण्यामागे, डेव्हलप करण्यामागे तुमचा खारीचा आणि सिंहाचा वाटा असतो. त्याला जे करायचे त्यामध्ये तो उत्कृष्ट कसा करू शकेल ह्याच्यासाठी त्याला नेहमीच मार्गदर्शन करा. वेगवेगळ्या व्यक्तींना भेटू द्या, चर्चासत्र असतात. आजकाल मी तुम्हाला सांगितलं तसं यूट्यूबवरती खूप माहिती अवेलेबल आहे. टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचा वापर मुलांना पॉझिटिव्हली करू द्या. त्यांच्याकडे तुमचे सुद्धा लक्ष असू द्या, कारण दुर्दैवाने आजची युवा पिढी जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे तितक्याच काही प्रमाणामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आपण बघतो. तर पालक म्हणून आपण थोडंसं जागरूक असलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला आपण, आपल्या मुलाला मुलीला आपण पुढे कसं येऊ पॉझिटिव्हली याच्या मागे सक्षमपणे आपण नक्कीच उभं राहायला पाहिजे. आपले विद्यार्थी, आपली मुलं मुली नक्कीच पुढे प्रगती करतील. आई म्हणून माझ्यासाठी हा निर्णय थोडा अवघड होता, राजवर्धनला डिफेन्स फोर्सेसमध्ये पाठवायचा. पण त्यांनी जसं सांगितलं की लहानपणापासून त्याला जायचंच होतं. एकच वाक्य मी त्याला सांगितलंय, आई म्हणून जरी मला वाटत असलं की तू माझ्याजवळ असावा, तरी एक व्यक्ती किंवा एक पालक म्हणून मी तुझ्या यशामध्ये कधीच मध्ये येणार नाही. सो मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही मुलांकडे त्या दृष्टीनेच बघतो, एक इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून. आपलं काम फक्त त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहणं एवढंच असतं, बाकीचं सर्व काम हे त्यांचंच असतं. सो त्यांच्यामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या बघून त्या पॉझिटिव्ह गोष्टींना कशी वाढ मिळते ह्याबद्दल आपण नक्कीच आधीपासून परिश्रम घ्यावे, मुलांना तसं मार्गदर्शन द्यावं. जसं मी सांगितलं की 7वी 8वी हे वय, 7वी पर्यंत मुलांनी आराम केला, खेळले, त्यांचं सर्वांगीण प्रगती झाली, खूप छान. पण त्यानंतर मात्र त्यांनी थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि त्यांना काय करायचंय किमान याचा विचार तरी कुठेतरी त्यांनी करावा ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं मी आमच्या दोघांच्या वतीने सांगेन. कारण माझे मिस्टर श्री हर्षवर्धन पवार यांचा सुद्धा त्यामागे खूप मोठा खारीचा वाटा आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय, त्यांच्या मदतीशिवाय कदाचित शक्य झालेच नसतं. त्यामुळे पालकाची भूमिका ही खूप अतिशय महत्त्वाची आहे. सो या दिवशी म्हणजे आजच्या या दिवशी मुक्तांकुर फाउंडेशन, श्री क्षीरसागर सर, BJS विद्यालय आणि ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर मी मनापासून मुक्तांकुर फाउंडेशन आणि BJS विद्यालय यांना मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला संधी दिली. सर्वांसोबत धन्यवाद. तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा माझ्या मुला. तुम्हालाही काही जर प्रश्न असतील, इथे विचारापेक्षा नाही वाटले तर आम्ही आहोतच. तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता, आम्ही नक्कीच मार्ग देऊ शकतो. तो जरी नसला तरी जितकं आम्हाला माहिती आहे, मी, माझे मिस्टर, आम्ही दोघंही या प्रोसेसमध्ये खूप आधीपासून इन्व्हॉल्व्ह आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यापर्यंत जरी पोहोचलात, विद्यार्थी, पालक कोणीही जरी आमच्यापर्यंत पोहोचलात तरी आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू असं मी पवार फॅमिलीच्या वतीने तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते. सो मनापासून पुन्हा एकदा मुक्तांकुर फाउंडेशन आणि BJS महाविद्यालय यांना धन्यवाद करून मी माझे 2 शब्द संपवतो.